पुढे
Hare
बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग परमात्म्याला नमन का करावं नाही बा ज्याने हा देह दिला दान तयाचे करावे चिंतन जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे त्या भगवान परमात्म्याने तुम्हाला नरदेह दिला कशासाठी दिला देवे दिला देह भजना गोमटा पण तो हा झाला फाटा वादेकेचा ते भजन कसं करावं मनाच्या मार्गाने जाऊन जमणार नाही माऊली ज्ञानोबा हरिपाठाच्या माध्यमातून सांगून गेले मनोमार्गे गेला तो तेथे चमकला हरिपाठी श्रेवला तोची धन्य मनाच्या मार्गाने जाऊन जमणार नाही भगवान परमात्मा जर आपलास करायचा आहे तर हरी प्राप्तीश उपाय धरावे संताचे ते पाय त्या संत महात्म्याने येतो हिताचा कळवळा जीव तुटे तिळा तिळा पहिल्यांदा अवताराला आले गीता ग्रंथ सांगितला पण घरोघर गेला नाही स्वमुखी आपण सांगितलं श्री विष्णू गीता प्रश्न अर्जुनासी अर्जुनालाच का सांगितलं असेल तर अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशन श्री राज्य संसारा एवढे थोर वजे फेडिले हा जगाचे परत अवतार घेतला महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर मग या महात्म्याने म्हणावं माझी मराठ्याची नगरी ब्रह्मविद्याचा सुकाळू करी घेणे देणे सुखाची वरी उद्या जगा काय म्हटले नुसतं गल्लीला नव्हे गावाला नव्हे जिल्ह्याला नव्हे तालुक्याला नव्हे तर अवघाची संसार सुखाचा करीना आनंद भरीना तिन्ही लोके या महात्म्याचे आत्ताच मात्र आपण समाधी सोडवून सगळेजण आलो त्या महात्म्याला एक बार नमन करूया ओ गबोधरेश्वरा काहीच नाही बोलतो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठला ध्यानमूलं गुरुरमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी नमो कर्मभूमी जिथे वाढले मी कर्मभूमी मध्ये अवतार झाला नमस्कार माझा संत कोणी रामला ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंग
थुकला कामनी ती श्री शारदा विश्वमोहिनी नविन्या मजर दही सद्गुरु जेणे तरिलो हा संसार म्हणून विसजा त्या धरू विवेकावरी आता माझ्या भावा अंतरा हे नको देवा आले भागाते करी तू तुझेच नाम उच्चारी तू दृढ माझे मन येते बांधावे राखून तुका म्हणे वाटे नका फुटू देऊ फाटी आले भागाते करी तो तुझेच नाम उच्चारितो विठ्ठल नामोच्चारिता कंठी पुढे उभा जगजटी ऐशी धरून या ध्यान मने करावे चिंतन ब्रह्मदिका ध्यान नाही तो या कीर्तनाचे सोही तुका मने सार घ्यावे मने हरी रूप पहावे ऐशी धरून या ध्यान मने करावे चिंतन प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जगतवंदने देवनिवासी जगाचे जगद्गुरु असे असणारे श्री संत तुकोबराय ह्या महात्म्याचा चार चरणाचा नामाचं महत्व सांगणारा अभंग विठ्ठल कारणाशिवाय कार्यक्रम नसतो कारणाशिवाय कार्यक्रम नसतो आज या ठिकाणी गेली 18 वर्ष सत्संग त्रिया दिवशी कीर्तन सोहळा आणि पहिलंच कीर्तन पुष्प माझ्यासारख्या बामराच्या वाटेला आलं मज बामर आहे काय बोलावे उत्तरे परितो विश्वंभरे बोलवितो साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाचे असे खऱ्या अर्थानं चांगला जर विचार केला संत श्रीपाद बाबांच्या कृपेने संत रामदास बाबांच्या कृपेने माऊली ज्ञानोबरांच्या कृपेने तुकोबरांच्या कृपेने आदरणीय सगळ्यांचे हृदयस्थान असणारे आमचे जगत माझे सद्गुरू आदरणीय आमचे अण्णाजी यांच्या आशीर्वादाने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताहच म्हणावा लागेल गेली 18 वर्षापासून आपण करतो कशासाठी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे क्षमा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल जमावेले एकल्याचा खेळच नाही मेवा विचार जरा केला कीर्तन म्हटलं तर कशासाठी सप्ताह म्हटलं तर कशासाठी काही ठिकाणी म्हणतात बाबा कीर्तन प्रवचन आता 7 दिवस म्हटले ना आता 7 दिवस तर इकडं नाही बरं तसं आमच्या मुंबईचं सांगते 7 दिवस म्हटले झोप यायचं काम नाही आता का सकाळी उठले काकड आरती नंतर ज्ञानेश्वरी पारायण नंतर गाथा भजन नंतर श्रीमद भागवत कथा असं म्हणजे लांबत आणि परत कीर्तन परत जागर परत काकड आरती झोपायचं यायचं काम नाही म्हटले कोण म्हणतं असं तुका म्हणे ते पाहिजे जातीचे नेडे गाबळ्याचे काम नाही मग विचार करा असं म्हणतात पण इकडं मात्र ज्याला आवड आहे त्याला काय होतं त्याला टाळ मृदुंगाचे जर त्याच्या कानावर आवाज पडला तो 1 किलो मीटर असू द्या ते लगेच धावत पळतं त्याला चाल म्हणायचीच गरज नाही त्याला किती त्रास असू द्या पण ते आवड असेल तर काय होतं सवड मिळते मग विचार करा कीर्तन प्रवचन हरिपाठ वैष्णव मेळावा कशासाठी बघा लहान लेकरं कीर्तनाला बसले आपण नुसतंच त्यांना नुसतंच पैसा कमवण्याचं ज्ञान दिलं बाहेर देशात पाठवलं हे जर त्यांना सांगितलं ना याला कीर्तन म्हणतात याला ज्ञानेश्वरीचं पारायण म्हणतात त्याला हरिपाठ म्हणतात बाळा हे जर शिकवलं नाही ऐकवलं नाही नुसतंच मात्र त्याला पैसे कमवण्याचं ज्ञान दिलं बाहेर देशात पाठवलं शेवटच्या वेळेला काय होतं देह ठेवतात गावातले लोक फोन करतात बाबा तुझ्या आईने देह ठेवला तुला यावंच लागतं ती तिकडून फोनवर म्हणते येता येत नाही काय येता येत नाही काय येतात नाही मला सुट्टी नाही येता येत नाही पैसे पाठवून देतो गावाला म्हणतो गावावर कोण विचार
प्रकार याच्या आईचं कोणी करायचं? म्हणून कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, वैष्णव मेळावा याचा फायदा काय असेल? होया हरी होया विचार जरा केला तर सगळे मात्र तरुणच आहे बरं का गायला पण. वाजवणारे आमचे मृदंगमणी काय नाव दादा? हा विजय महाराज. विजय महाराज. विजय महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आमचे पेटी मास्तर बाबा असतील. पहिला सांगितलं नवे खेळ या कलांचा म्हणून वेळ विनेकरी बाबा असतील. आमचा विनोद दादा असेल. हा ऋषिकेश महाराज. ऋषिकेश महाराज असतील. अमोल महाराज. अमोल महाराज असतील. आमचे भुजंग महाराज असतील. आमचे हरिभक्त परायण आमचे बाबाजी असतील. राहुल दादा असेल. खुशाल महाराज दादा असतील. विचार जर केला ना तयाच आता विचार करा तयाच हरी का वाटे देवा कुणाचा यांचा बरं का. कारण का तुम्हाला सुद्धा आनंद वाटतो की यांच्या काळात टाळते बाबासाने. तुम्हालाच वाटेल याच्यात काही नाही पण भगवंताला काय वाटतो? हरिक वाटतो. कुणी कन्या पुत्र होते जे सात्विक आणि तयाच हरिक वाटे देवा. भगवान परमात्म्याला हरिक वाटत असतो. बघा आपल्या कुळामध्ये जर मुलगा सात्विक निघाला तर 21 कुळाचा उद्धार होतो. मुलगी सात्विक निघाला डबल फायदा 42 कुळाचा उद्धार होत असतो. मग खऱ्या अर्थानं चांगला जरी विचार केला तर काय करावं? ज्या साधू संतांनी मार्ग दाखवून दिला त्या मार्गाने चालावं. विठ्ठल आणि आपलं सोनगड गाव म्हणजे सोन्यासारखी माणसं बरं काही हा. माझ्या बाबांचे लेकरं बोटावर मोजणे इतकी पण खरंच गोड आहे. सोन्याहून पिवळे आहे. मग विचार जरा केला जसं तुम्ही आता कीर्तनाला बसला ज्या वेळेला भजन होईल त्या वेळेला तुम्ही टाळी वाजवायची. टाळी का वाजवायची? जो कीर्तनामध्ये टाळी वाजवतो त्याला अटॅकचा झटका कधी येणार नाही. म्हणून टाळी वाजवावी गुढी उभारावी. कीर्तनात टाळे काय होती वैष्णव आता जणू. मग विचार जरा केला खऱ्या अर्थानं. आम्ही सांगतो म्हणून नाही माझ्या साधू संतांनी सांगितलं. काय सांगितलं? माझे जगद्गुरु तुकोबराय तुमच्या माझ्या पायाला लागतात. लागण ही पाया विनितो तुम्हाला लागून या पाया विनितो तुम्हाला लागून या पाया विनितो
तर आपण मोठे नाही, पण येतो हिताचा कळवळा जीव तुटे तिळा. काय म्हटले जगद्गुरु तुकोबरा? लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला. करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. का हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गीच्या आम्हाला इच्छिता ते देवा मृत्यू लोकी बाबा जन्म. कशासाठी बरं? नारायणा नामे हो जीवन मुक्त कीर्तने अनंत गाऊ गीत. विचार जर केला आपला असं झालं, आपण स्वर्गाची अपेक्षा करतो. स्वर्गातले आपला असं झालं, ज्यांना मिळाला त्यांना कळाला नाही, ज्यांना मिळाला नाही त्यांना कळाला. जेवढे धर्म मंडपात बसले बाहेरून कीर्तन ऐकतात त्यांना कळाला म्हणून बसले म्हणून ऐकतात. पण ज्यांना आदर मिळालाच नाही, देवाधिकांना कळाला पण मिळाला नाही म्हणून स्वर्गीची आंबरा. हा मग विचार जरा केला तर सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. आदरणीय आमचे शूटिंग करतात दादा, ते सुद्धा उभे राहून टाळी वाजवतात. म्हणून मात्र टाळी वाजवली पाहिजे, कारण का हे हरिरूप होण्याची जागा आहे. विठ्ठल जगजटी. जर आपण त्याचं त्या प्रभूचं नाम चिंतन कंठातून केलं, तर साधू संतांनी सांगितलं तसं केलं तर काय होतं? भगवान परमात्मा पुढे उभा आहे ही अनुभूती येते. म्हणून नाम उच्चारिता कंठी आणि पुढे उभा जगजटी. मग काय म्हण त्याच्यासाठी काय करावं लागेल? पुन्हा जगद्गुरु तुकोबराने दृष्टांत टाकला. आयुष्य धरून या ध्यान. काय म्हटलं तुकोबरा? आयुष्य धरून या ध्यान आणि मने करावे चिंतन. मनाने चिंतन करा म्हटले. आयुष्य धरून या ध्यान मने करावे चिंतन. माऊली ज्ञानोबा 12व्या अध्यायात म्हणतात, अभे सावनी घन पाहता मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेषी जैन. म्हणून काय सांगितलं की आयुष्य धरून या ध्यानाला फार महत्व आहे. आयुष्य धरून या ध्यान आणि मने करावे चिंतन. ब्रह्मादिका ध्यानाने जगद्गुरु तुकोबराय म्हटले, ब्रह्मदेवाच्या स्वप्नात सुद्धा नव्हता. ब्रह्मादिका ध्याना नाही आणि तो आमच्या साधकाच्या मागे पुढे. ब्रह्मादिका ध्याना नाही, तो हा कीर्तनाचा सोय. मग विचार जर केला तर इकडे सांगतात तो भगवान परमात्मा मागे पुढे आहे, पण तो कोणाला कळतो? ध्यानी ध्याता. जरी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जेणे माझ्या मना बोध केला. अनंत जन्माचे विसरलो दुःख, पाता तुझे मुख पांडुरंग. योगी याच्या ध्यानी, हे सांगायचं होतं मला. योगी याच्या ध्यानी ध्याताना थोडंसं तो तामापासी असा असणारा परमात्मा. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? जगद्गुरु तुकोबराय म्हणले काहीच करायचं नाही. काय? तुका मने सार घ्यावे आणि मने हरी रूप पाहावे आणि पाता पाता हरी रूप व्हावे. हे जगद्गुरु तुकोबरायला सांगायचं होतं. विठ्ठल काओ जगद्गुरु तुकोबरा, तुम्ही म्हणतात नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जगजटी. आम्ही नाम चिंतन करीत नाही का? मग आमच्या पुढे अजून का नाही? आमच्या स्वप्नात का नाही? एखाद्या भक्ताचा आला असेल तर दृष्टांत सांगा. विचार करा. ज्या भक्ताने चिंतन केला त्या भक्ताच्या मागे पुढे नाही. तो भक्त जगद्गुरु तुकोबराय वारीला गेले होते, देवाला पाहायला गेले होते, देवाला बघायला गेले होते, पण येताना रिटर्न माघारी आले तेव्हा काय म्हणाले? देव म्हणाले. देव पावयासे गेलो आणि ते देवजीवनी ठेलो. ही जगद्गुरु तुकोबरायांची अवस्था आहे. नुसतंच लिहून ठेवलं नाही तर अनुभव आले अंगा
नाही तुका चाकून या सांगे मजा अनुभव आहे अंगे विठ्ठल. हे पाहण्यासाठी काय करावं लागेल. जगद्गुरु तुकोबराय म्हणले बाह्य रंगाची वारी नको. बाह्य रंगाची वारी जर केली तर तुम्हाला कळणार नाही म्हटले मी. देव कुठे नामदेवराला तर नाही कळाला म्हटलं लवकर. संतांशिवाय नामदेवराला सुद्धा कळाला नाही. पण तुम्हाला वारी करायची असेल तर जसे मी वारी केली म्हणजे कोणी जगद्गुरु तुकोबराय वारी करत होते अंतरंगाची. कुठली वारी करत होते अंतरंगाची. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुका म्हणे लक्ष काय झाला प्रगट झाला. अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी गोडी अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी पायी जोडी भावाची पायी जोडी भावाची अंतरीची घेतो विचार जरा केला भावभक्तीचा उकेला थोर प्रेमाचा उकेला नाची दुष्काळ दयाला. विचार जरा केला तसा भक्तांनी विश्वास टाकला. एक वेळचा प्रसंग आहे. कोणत्या मातेने जेवण बनवलं. जेवण बनवायच्या आधी सांगितलं भाई आपल्या पाची मुलाला बोलून घेतलं. म्हटलं का रे मला असं वाटतं आपल्या घरी आज सुंदर असं भोजन बनवावं. तसं आज आमच्या दादांच्या घरी संत पंगत झाली बरं का. संत भोजन खूप छान जेवण असं बनवलं होतं. आणि बघा घराची काय अंगण सांगत असतं हे घर कसं असेल. विचार जरा केला ना इकडं सांगतात साधू संतांनी सांगून ठेवलं की ते अन्न शुद्ध पाहिजे. नाही ज्यांच्या घरचं खावे अन्न तसंच होत असतं मन बरं का. किती परमार्थ केला थोडस मात्र आपण असं अन्न खाल्ल्यात आलं 24 तास आपली बुद्धी काम करत नाही. विचार करा. पण मात्र ज्या दादांच्या घरच्या ताईंकडे मात्र आग्रह करून जेवण वाढत होत्या. कशामुळे शुद्ध झालं. इकडं सांगतात आपण जरा मात्र 1 लाख
केले पाहिजे. तर 1000 कमवत असेल तर 1000 रुपये तरी परमार्थामध्ये खर्च केले पाहिजे. 1000 रुपये कमवत असेल तर 100 रुपये तरी परमार्थामध्ये खर्च केले पाहिजे. 100 रुपये कमवत असेल तर 10 रुपये तरी देवासाठी, धर्मासाठी, कार्यासाठी ते लागले पाहिजे. ते धन शुद्ध होत असतं. आणि खरोखर इकडे साधू संत, इकडे महात्मे सांगतात की धन शुद्ध होतं पाण्यानं, मन शुद्ध होतं ध्यानानं, आणि धन शुद्ध होतं कुठंतरी दान केल्यानं. म्हणून दान केलं पाहिजे. आणि छान मात्र हा संत भोजन आम्हाला झालेला आहे. मग विचार जरा केला, कोणत्या मातेच्या मनात आलं. म्हटले पाची मुलाला बोलायला, म्हटले कृष्ण परमात्म्याला आजच्या पंक्तीला कोण बोलवणार. बाकीचे म्हटले आई कुठे द्वारका, कुठे हस्तिनापूर, आपलं काही बाकीचे 14 जण माग वळाले. पण मात्र भीमदादा पुढे गेले. म्हटले आई तुझी इच्छा ना देवाला आपल्या पंक्तीला बोलवावं, नक्कीच बोलवतो. म्हणले स्वयंपाक करा. आई म्हटले काही अडचण नाही. ज्या वेळेला आई स्वयंपाकाला म्हणजे पुरणाची डाळ टाकली, त्यावेळेला आई म्हटली भीम आई जा ना, तू जाणार होता, मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले, तू जाणार, देवाला बोलवणार होता ना, तू देवाला घेऊन येणार होता ना. त्यावेळेला भीमदादा म्हटले आई 3-3 वेळेस दरवाजा वाजू नका, झोप माझी मोडू नका. तुम्ही मात्र पूर्ण जेवण तयार करा, ताट वाढा, तूप वाढायचं बाकी ठेवा आणि मग मला सांगा. बाकीचं काहीच मला विचारू नका. म्हटले मी तुम्हाला शब्द दिला, मी तुम्हाला वचन दिलं की माझ्या भगवान परमात्म्याला आपण आजच्या पंक्तीला बोलवणार, आजच्या प्रसादाला बोलवणारच आहे, पण मध्ये मात्र येऊ नका. कोणती माता म्हटले आडमोठपणा गेलाच नाही करे, आणि कुठं कधी जाते. ठीक आहे म्हटले. आईने ज्या वेळेला स्वयंपाक केला, पुरणाची डाळ घातली, पुरण वाटलं, पुरणपोळ्या बनवल्या, ताट वाढलं, तूप वाढायचंच बाकी ठेवलं. भीमदादाला आवाज दिला, भीम अरे तू तर म्हणाला होता ना, मग आता तूपच वाढायचं बाकी, जा बरं ये बरं देवाला घेऊन. त्यावेळेला भीमदादा बाहेर आतमध्ये गेले. एका कोपऱ्यामध्ये 1.25 मणाची गदा होती. गदा उचलली, बाहेर आले, गरगर गरगर फिरवली. म्हटले एक तर मला तरी घेऊन जाय, नाही तर देवाला तरी घेऊन ये. काय म्हटले, एक तर मला घेऊन जा, नाही तर देवाला तरी घेऊन ये. असं म्हटल्याबरोबर जशी गदा वर गेली, अंगाचा थरकाप होत होता, माझा श्रीकृष्ण परमात्मा आला, गदा हातात धरली. म्हटले भीम डोक्यात पडले असते तर राहिलं असतं का. म्हटले पडू देत नाही, हा माझा विश्वास आहे. इकडे जगद्गुरु तुकोबरा म्हणतात ना, ज्याच्या कंठामध्ये नामस्मरणे नामचिंतनी त्याच्या देव पुढे उभा राहतो. हा विश्वास मला होता, म्हणून मी काय केलं होतं, निस्तीच गदा नव्हती वर फेकली. काय केलं होतं, मी माझ्या कंठातून नामाचं उच्चारण केलं. आव्हानाच्या प्रथम नामोच्चारिता कंठी, नामोच्चारिता कंठी, नामोच्चारिता कंठी, नामोच्चारिता कंठी, ओ नामोच्चारिता कंठी, नामोच्चारिता कंठी, नामोच्चारिता कंठी, ओ नामोच्चारिता कंठी, नामोच्चारिता कंठी, नामोच्चारिता कंठी, नामोच्चारिता कंठी, Bole wo
पुढे उभा जगजेटी. मग खऱ्या अर्थानं चांगला जरा विचार केला तर नाम सुद्धा समजून घ्यायचं आहे. नाम सुद्धा समजून घ्यायचं आहे. नाम कशाला म्हणतात? राम आणि कृष्ण हे नाव आहे बरं, नाम नाही. काय आहे? नाव आहे, नाव. मग विचार जरा केला. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात, बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. हा मंत्र आहे, हे देहाला ठेवलेलं नाव आहे. राम तो कालाचा पुत्र दशरथाचा अनंत युगाचा आत्माराम. नाव वेगळं आहे. मग विचार जरा केला. आमचे श्री संत जनाबाई म्हणतात की सोम आत्मा प्रगट जो दाखवी वाट तो सद्गुरु वरिष्ठ जाना जगी. काय म्हटली? या कलियुगामध्ये गुरु गुरु करणारे भरपूर आहेत, पण सद्गुरु सद वस्तूची जाणीव करून देणारे महात्मे दुर्लभ आहे. बहु अवघड असे संत भेटी परिधी जगजटी करुणा केली. विचार करा, अहो भगवान परमात्म्याच्या जवळ असणारे नामदेवराय आपण कळाला का देऊ? नाही कळाला. चिंतन नावाचं चाललं होतं, नामाचं नाही. मग विचार करा, ज्या वेळेला कथाभाग सगळ्यांना माहित आहे, ज्या वेळेला विशुबा खेचरांनी अनुग्रह दिला, प्रबोध दिला, चिंतन करून घेतलं, मग वाळवंटामध्ये माझा परमात्मा एका सोन्याच्या रूपामध्ये जाऊन म्हणजे कुत्र्याच्या रूपामध्ये जाऊन एक भाकरी पळवली, त्यावेळेला आवाज दिला. काय आवाज दिला? ओळखलं ना? नाम उच्चारिता कंठी. त्या नामाच्या द्वारे त्या चिंतनातून मग ओळखलं, देवा अरे अरे जगजेटी कोरड्या रोट्या कशा खासी. हरी दिसे. मग हे कशामुळे होतं? मग नाम उच्चारिता कंठी पुढे उभा. हा, चांगलं जरा नाम चिंतन केलं तर काय दिसतं? हरीच दिसतो. मग विचार जरा केला, त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर चिंतन करावं लागेल. चिंतन करत असताना असं बाह्य रंगाचं चिंतन चालणार नाही, अंतरंगाचं चिंतन करावं लागेल. जे साधू संतांनी केलं तेच तुम्ही आम्हाला सांगितलं, मग आपण सुद्धा तेच केलं पाहिजे. त्या चिंतनातून काय होतं? आयुष्य धरून या ध्यान मने करावे चिंतन. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला उदमेच्या सुखातन पांडुरंग परमात्मा
सांगितलं. मार्ग धावून गेले आधी दयानिधी तेनेच पंथे चालू जाता नपडे गुंता कोठे काही. साधू संतांनी जो मार्ग सांगितला त्याच मार्गाने आपण गेलो पाहिजे. विठ्ठल या कलियुगामध्ये असं झालं. आता सध्या कलियुग चालू आहे. या कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. कसं आहे बरं हे कलियुग? या कलियुगामध्ये खूप परमार्थ सोपा सांगितला. कलियुगी उद्धार. बरं असं आहे का? एकाला अधिकार आहे एकाला नाही कीर्तन प्रवचन ऐकायचं. सगळंच येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीच्या नामानेच उद्धार होत असतो. पण ते नामचिंतन तसं केलं पाहिजे. विचार जर केला तर माऊली ज्ञानोबरासारख्या महात्म्यानेही निवृत्ती दादाला विचारावं. दादा मी कोण आहे? कुठून आलो? जायचं कुठं? करायचं काय? कशासाठी माझं येणं झालं? कोणी विचारावं? काय गरज होती का? महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर या महात्म्याने म्हणावं मी कुठून आलो? मी कोण आहे? कोणाला म्हटलं? सद्गुरूला. काय म्हणतात ते? आहे मी हा कोण करावा विचार. आहे मी हा कोण सद्गुरू सांगत असतात. पुस्तका
वाटाळी वाजवायची. तुम्हाला थंडी वाजली का? नाही ना. हा, आमच्या जालना जिल्ह्यातल्या थंडी बरं का. माऊलींची कृपा आहे आपल्याला, इथं थंडी वाजत नाही. सुंदर असं आमच्या दादांनी प्रमाण दिलं. पुसत सांगे ना इथं पूजा मात, पण पुस इकडे विचारलं पाहिजे ना. आमच्या मुक्ताबाई म्हणतात की एकांतात जायचंय, एकांतात बसायचं आणि एकांतात सांगायचंय. काय उघड्या आवाजाने कथन त्यात नावडे पंढरीनाथ पंढरीनाथा. मग संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, निवडून काढले ते एक श्री हरीचे नाम. आणि ते नाम मात्र काय करायचं? आयुष्य धरून या ध्यान मने करावे चिंतन. चिंतन करत असताना कसं चिंतन करायचंय की तू हे मन मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वात्र नमस्कारी मजे कथे, असं चिंतन करायचंय. मनाचा सहवास आहे. एक तर मनाला गोडी लागत नाही, एक तर मनाला आवडत नाही, पण एकदा आवडलं तर ते काही सोडत नाही. मनाला आवडत नाही पण एकदा आवडलं तर मग गोविंद गोविंद मना लागली या माझ्या मनाला गोचंद छंद, माझ्या मनाला गोचंद छंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गोचंद छंद, माझ्या मनाला गोचंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य छंद लागला पाहिजे बा. कोणाला? माझ्या मनाला गो छंद. नित्याचा नसेल, छंदच नामाचा नसेल, एवढा मोठा नरदेव भगवान परमात्म्याने उभं केलंय, ते काय कामाचा? जर आडवं केलं असतं इतर येऊन विचार ठाई. आता विचारच नाही आणि त्याच्या मनात आलं ना, उभं बनवलंय, कीर्तनाला जात नाही, प्रवचनाला जात नाही, कुणाला जाऊ देत नाही. मग देवाच्या मनात आलं, देव काय करतो? उभ्याचं 2 पाय शिल्लक देतो. आता 2 आहे ना, अजून 2 देतो आणि त्याला आडवं बनवतो. विठ्ठल आयुष्य धरून या ध्यान मने करावे चिंतन, मनाने त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि चिंतन करता करता आपण तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे. विचार जर केला, एक वेळचा प्रसंग आहे, एक वेळचा प्रसंग आहे. 3 महिला एकत्र आल्या, महिला एकत्र आल्या, गप्प बसत नाही. इकडचं सांगत नाही, डोंबिवलीचं सांगते बरं का. महिला एकत्र आल्या म्हणजे गप्प बसत नाही. त्या 3 महिला एकत्र आल्या आणि एक म्हटली, बाई त्या काही साध्या आणि सामान्य नव्हत्या.
असे तेच घेऊन आला असता. तिसरी अजून यांच्या दोघी झाल्यावर तिसरी म्हणती एवढा इकडे टोप करायची काही गरज नव्हती. मग माझ्या पती परमेश्वराला सांगितलं असतं तर मात्र एका गोटामध्ये समुद्र परेशान केला असता. इकडचं सैन्य तिकडं गेलं असतं म्हटले आणि तिकडून येताना परत एक गोट करावा लागला असता. कशाचा ऐकता ना तुम्ही? कशाचा? समुद्राचा. आता या तिघींचे बोलणे प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराय ऐकत होते. हनुमंतराय प्रभू रामचंद्र म्हटले हनुमंता आपल्या आईला भरम झाला म्हटले. काय झालं? भरम झाला. मग काय यांचा भरम? आता यांची भ्रांती बसून हिरतले गुरुवाक्य म्हणत होतले मग आत्मस्वरूपी घातले हरवून या. मग म्हटले जा म्हटले त्यांचा भरम दूर करून या. हनुमंतराय गेल्याच्या नंतर ज्या वेळेला पहिले कौशल्य मातेच्या पाया पडले, दर्शन घेतलं. आई साहेब पूल रामाने बांधला नाही. तुमचा भरम आहे म्हटले. तुमच्या मुलाने पूल बांधला. पूल श्रीरामाने बांधला नाही. खरे म्हटले तू तर ओरिजिनल श्रेष्ठ भक्त खोटं बोलतो का? म्हटले मी कधीच खोटं बोलत नाही. पूल श्रीरामाने बांधला नाही. पूल श्रीरामाच्या राम नामाने तयार झाला. देवाने पहिला दगड टाकला बुडला, दुसरा दगड टाकला बुडला. तुला कसं माहिती? म्हणून मी साक्षीला होतो त्यावेळेला. पहिला दगड टाकला बुडला, दुसरा टाकला, तिसरा टाकायचं देवाने मागे पुढे पाहिलं. मागे कोण होतं? हनुमंतराय. मागे हनुमंतराय होते. हनुमंता केव्हा आलास? म्हणलं पहिला दगडाला. मी साक्षी पुरावा देतो आई पूल रामाने बांधला नाही. मग गेले आणि आईचं दर्शन तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघशान. ज्या वेळेला मात्र गेले आणि आपल्या आईचं अंजनी मातेचं दर्शन घेतलं. आई तू म्हणते की काही गरज नव्हती, उडान मारला असतं, सीतेस घेऊन आला असतं. एवढं सोपं आहे का ते? मग मी तर अल्पवती हे ना काय वांग तुमचे गुण उदके तारिले पाषाण हे महिमान नामाचे. आई ही ताकद माझी नाही, ही शक्ती माझी नाही. मी फक्त श्रीराम म्हणालो की त्या शक्तीचा संचार माझ्यामध्ये होत असतो. ही ताकद नामाची आहे. बर मग मात्र पुढे जाऊन अगस्त्य मुनींच्या पत्नीस लोकमुद्रास मात्र पाया पडून हात जोडून विचारतात आई साहेब तुम्ही म्हणता माझ्या पती राजास सांगितलं असतं एक समुद्राचा एक घोट केला असता, सैन्य तिकडे गेलं असतं, एवढी ताकद कुठून आली? कोण म्हणतं? हनुमंतराय. त्यावेळेला सांगितलं ऐक ना म्हटले मारुती, अरे माझे पती परमेश्वर म्हणजे जे चिंतन करतात, जे नामचिंतन करतात ते असं तसं करत नाही. मग कसं करतात? ते ध्यान असं लावतात जसे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अभंगाचं दुसरं चरण. ऐसे धरून या करुणिया ध्यान, ऐसे धरून या करुणिया ध्यान, ऐसे धरून या करुणिया ध्यान, ऐसे धरून या करुणिया ध्यान. ऐसे धरून या
तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. ते त्यांच्यासारखं करत असतात. जसं एखाद्या दिव्यानं दुसरा दिवा लावला, तिसरा लावला, ज्यानं लावला त्यालाच माहिती असतं, दुसऱ्याला ओळखता येत नाही. मग आपण सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. संत महात्मे काय करतात तर आपल्याला असं वाटतं बघा, संत महात्मे काय करतात, माझ्या देहाचं नाव माझ्या आईनं ठेवलंय सत्यभामा, मला असं वाटलं हेच माझं नाव आहे. पण ज्या वेळेला सद्गुरूच्या सानिध्यात गेलो त्यावेळेला कळालं. काय कळालं? स्वम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारलो माझा नीच. निराकार येणे निराकार जाणे, सदा माझे राणे निरंजनी. मग खऱ्या अर्थानं चांगला जर विचार केला, हे सद्गुरु महात्मा काय करतो, हे संत जर आपल्या जीवनात आले नाही तर बघा ब्रह्मदिका ध्याना नाही. तो या कीर्तनाच्या सोय ज्या जिथं कीर्तन चालू आहे तिथं माझा भगवान परमात्मा असतो. बघा नामदेवरायचं कीर्तन चाललं, जसे आमच्या अण्णाजी बसले तसा माझा परमात्मा बसायला आला होता कीर्तनामध्ये, कीर्तन ऐकायला आला होता. पण कीर्तन ऐकत असताना काय झालं, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे नामदेवा बोला भंग, अभंग बोलता रंग कीर्तनी बनला. प्रेमाची छंदे विठ्ठल नाचू लागला, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवायशे बोले कबीर. साधू या संतांनी देवाला सावध केलं, देवाला सावध केलं. मग ह्या कीर्तनामध्ये आमचे साधू संत म्हणतात नाचायचं, मग कुठेही नाचायचं नाही बरं का. हळदीमध्ये डीजेवर नाही, या मृदुंगाच्या वाद्यावर, जर हे सात्विक वाद्य आहे या वाद्यावर नाचायला सांगितलं. कुठे नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. मग विचार जर केला, असा हा परमार्थ मात्र माझे जगद्गुरु तुकोबारायांनी शिकवला. कारण काय शिकवला, तो साधू संतांशिवाय कळत नाही, ब्रह्मदेवाला नाही, ब्रह्मदेवांच्या स्वप्न सुद्धा येत नाही. अभंगाचं तिसरं चरण. ब्रह्मादिका मग विचार जर केला, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सगळ्यांनाच भेटत नाही, सगळ्यांनाच ते पचत नाही. हो, मग खऱ्या अर्थानं चांगला जर विचार केला, तुका म्हणे सार घ्यावे आणि म्हणे हरी रूप पहावे. मग जगद्गुरु तुकोबाराला नेमकं काय सांगायचं, देव
पुढं कलियुग आहे बाबांनो. या कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. कसं आहे कलियुग? हे कलियुग असं आहे जो सत्याने चालतो नीतीने चालतो त्याच्यावर संकट येत. कसं आहे कलियुग? ध्यान देवने ऐका गड्यांनो कलियुगाची तरा. ध्यान देवने ऐका गड्यांनो कलियुगाची तरा. पुत्र वैना पित्याचा वैरी सत्याला नाही थार. भावा भावाचे वैर लागल धनधर व्यापाई. भावा भावाचा वैर लागल धनधर व्यापाई. सख्या बहिणीला भाऊबीज माहित नाही पण मिळून शालो गे. कळालं का तिथं? काय सांगितलं? एवढ्याशा बांधावरनं एवढ्याशा जागेवरनं भावाभावात भांडणं दिसतील. पण इकडं काय सांगितलं? सख्या बहिणीला ध्यान देऊन ऐका गड्यांनो कलियुगाची तरा. पुत्र वैन पित्याचं वैरी सत्याला नाही थार. या कलियुगामध्ये पहिलं असं होतं सासूबाईनं सुनबाईनं सासूबाईला विचारायचं सासूबाई जाऊ गाव कीर्तनाला. सासूबाई हो म्हटलं तरच येता येत होतं. आता तसं राहिलं नाही. आता सासूबाईने सुनबाईला विचारायचं. इथलं नाही सांगत हा तिकडचं सांगते मी. हा डोंबिवलीचा. हा सासूबाईनं सासूबाईनं सुनबाईला विचारायचं सुनबाई जाऊ का ग कीर्तनाला? सोनगडला कीर्तन आहे. सत्यभामाताई आल्या जाऊ का कीर्तनाला? ती सुनबाई म्हणते जायचं जा. हे नातवंड सोबत घेऊन जा. म्हणजे आपलं काम आपल्याला घेऊन यावं लागतं. कोणाला? सासूबाईला. हे कलियुग आहे. मग या कलियुगामध्ये काय होईल? कांता बसे सिंहासनी माता वाय पाणी. पिता बिचारा पडून राहिला विचार नाही मनी. ध्यान देऊन ऐका गड्यांनो कलियुगाची तरा. पुत्र होईन पित्याचा वैरी सत्याला नाही धार. या कलियुगामध्ये जो सत्याने चालतो नीतीनं वागतो त्यालाच त्रास आहे. त्याच्यावरच संकट येतात. पण समजावं आपल्यावर संकट येत असेल तर आपण सत्याचा मार्ग पकडलेला आहे. संकट येत नसेल तर आपुली आपण करा सोडवणा. संसार बंधन तोडावे विठ्ठला. ज्या भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने आपण इथपर्यंत आलो त्या पांडुरंगाचं भजन करायचं आहे प्रेमाने आणि आनंदाने. मी आतापर्यंत तुम्हाला टाळी वाजवा म्हटले. आता टाळीच वाजवा पण हात वरती करा. तुम्ही हात वरती घेत नाही तोपर्यंत आम्ही चालू करत नाही. हा हा विठोबा
आसार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हटले तुका म्हणे सार घ्यावे म्हणे हरी रूप पाहावे. सार काय आहे तर ते भगवंताचं नाम आहे. तो भगवान परमात्मा भगवान परमात्म्याचं नाम आहे. आणि ते घेत असताना मात्र कसं घ्यायचं असो ऐसा गोटी आठवायची नाही आणि त्याची विधी भोगून ही अवस्था मात्र झाली पाहिजे. ती साधू संतांना मान्य आहे. आणि जसं साधू संतांना अनुभवाला आपल्याला जर आणायचं असेल त्याच अनुभवानं आपण चाललं पाहिजे. तसंच चिंतन केलं पाहिजे. लय सोपं सांगितलं साधू संतांच्या मात्र बघा साधू संत बघा जगद्गुरु तुकोबरापेक्षा माऊलींपेक्षा आपल्याला खूप सोपं झालं. कारण का जगद्गुरु तुकोबरांना गाथा नव्हती, माऊली ज्ञानोबरांना ज्ञानेश्वरी नव्हती, पण मात्र त्या महात्म्याने आपल्यासाठी काय केलं खूप सोपा परमार्थ करून ठेवला. आता आपल्याला नुसतं आयतं घ्यायचं आहे. आयतं घ्यायचं आहे. घेत असताना बघा ग्रंथाला कधी ग्रंथ समजायचं नाही, ते संत आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही, ते माऊली ज्ञानोबराय आहेत. तुकोबराय गाथा नाही, साक्षात तुकोबराय आहे. नाथबाबांचा गाथा असू द्या, भागवत असू द्या, साक्षात माझे नाथबाबा मला सांगतात आणि मी ऐकतो. पण ते कसं घेतलं पाहिजे अंतरंगाचे कान करून आपणच वाचलं तर ते अंतरंगात आतमध्ये घेतलं पाहिजे. मग तेच मात्र जगद्गुरु तुकोबरायला सांगायचंय तुका म्हणे सार घ्यावे म्हणे हरी रूप पहावे. विठ्ठल विचार जरा केला मा जिजाऊ नसत्या, मा जिजाऊ नसते, जिजाऊने शुभा घडवले नसते तर आपल्याला हे एवढं ऐकता आलं असतं का? हा मग म्हणून मनुष्य वाटतं जर विचार जर केला 6 महिन्याचं बाळ होतं आणि ज्या वेळेला जिजामाता मंदिरात जायच्या पूजा करायच्या ती जगदंबा जोपर्यंत प्रगट होत नाही दर्शन देत नाही तोपर्यंत त्या बाहेर निघत नव्हत्या. कुठल्या मंदिरात जायच्या त्या आतमध्ये मंदिर असतं. आपण ध्यानाला बसलो की त्या ध्यान मंदिरामध्ये ज्या वेळेला त्या परमात्मा दर्शन देतो ना त्यावेळेला काय होतं कंठी प्रेम दाटे नाही नीरलोटे हृदय प्रगटे रामरूप असे ती जगदंबा दर्शन देत होती. मग मात्र विचार जर केला त्या आईनं सेवा केली म्हणून मात्र काय झालं बाळराजांना सुद्धा सेवा करायची सवय झाली. सेवा करत असताना तेच संस्कार पडले म्हणून मात्र त्यांनी हा महाराष्ट्र घडवला आणि त्याच्यामुळे आता आपण बिनधास्त कीर्तन ऐकू शकतो, प्रवचन करू शकतो, सगळं काही करू शकतो. म्हणून लय सोपं करून ठेवलं. म्हणून मनुष्य वाटतं गिरसी खरी किरटा परी लहरी भगवा गिरसी खरी किरटा परी लहरी भगवा
छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. खऱ्या अर्थानं चांगला जर विचार केला, ज्या संतांच्या कृपा आशीर्वादाने आपण इथपर्यंत आलो त्या संतांचं एक भाग भजन करूया. सार घ्यावे मने हरिरूप पहावे किंवा हरिरूप व्हावे हे जगद्गुरु तुकोबाराला सांगायचं होतं. असो, या कीर्तन सेवेसाठी आदरणीय आमच्या अण्णाजींच्या आमंत्रणाद्वारे तुमच्या सगळ्यांच्या भेटीचा मात्र योग आला. खऱ्या अर्थानं धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत योगाचा क्षीण गेला. मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे कदा न सोडावी चरण त्यांची. मग खऱ्या अर्थानं चांगला जर विचार केला तर आदरणीय आमच्या धनराज बाबांचे नातू हे सुद्धा ह्या ठिकाणी कीर्तनाला आले. विचार जर केला, अण्णांनी मला सांगितलं होतं, म्हटले ताई 30, 1 आणि 2 या 3 दिवसातून कुठलेही सेवा घ्या. म्हटलं अण्णाजी मला पहिलाच दिवस द्या, 30 तारीख द्या म्हटलं, कारण आमचा सप्ताह चालू होतो उद्यापासून डोंबिवलीला. असो, तुम्हा सगळ्यांच्या मात्र कृपा आशीर्वादाने इथपर्यंत येणं झालं. तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं. जाता जाता माझ्या भगवान परमात्म्याला, पांडुरंगाला, माझ्या ज्ञानोबराला, तुकोबाराला, संत श्रीपाद बाबाला एकच मागणं मागते. माझ्या पांडुरंगाकडे एकच मागणं मागते, देवा गेली 18 वर्षापासून चालत असलेला हे वैष्णव मेळावा अखंड हरिनाम सप्ताह असा चालू दे, असं याचं स्वरूप होऊ दे. इथं देऊ का आळंदी, आळंदी का देऊ का सोनगड, मात्र याच्यात फरक पडू देऊ नको, हीच मात्र माझ्या पांडुरंगाकडे मागणी. खऱ्या अर्थानं आम्ही जिथे जेवण केलं त्या ताई सांगत होत्या आमच्या सासूबाईला खूप आवड होती. गेले 8 महिने झाले त्या आमच्यातून निघून गेल्या. पण मात्र आई निघून गेल्या शरीराने, पण मनाने, ध्यानाने, चिंतनाने आज त्यांच्यात आहे. मला खूप बरं वाटलं. कारण जसं लेकीनं आईची आठवण काढावी, कळवळा, ज्या वेळेला तुम्ही आईची आठवण काढता ती आई तुमच्या हित जागृत होते आणि तुम्ही धर्माचं कार्य करतात, काहीच कमी पडणार नाही. जेवढे या सप्ताहाला, आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाला जेवढे मात्र योगदान देत असतील त्यांना माझा परमात्मा कधीच काही कमी पडू देणार नाही. कुठलेही काम असू द्या, चटाई उचलण्याचं असू द्या, काही कशा होईना पण केले असेल, फुलाची पाकळी दिली, चला आम्ही सुरुवात करणं फार महत्वाचे आहे. मात्र पहिलं सांगितलं, नवे केळे कल्यांचा म्हणून वेळ जमाविला. तुमच्या सगळ्यांच्या विनंतीने माझ्या अण्णांनी मला फोन केला, तुमच्या सेवेसाठी येणं झालं. आणि मात्र एकच सांगते की काय करा नाही बा, आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. कोण काय करतं तुका म्हणे असं जण नाही काम. त्या ठाई आपण चिंतन करा, आपण कोण आहोत, कुठं आलो, कुठं जायचं एवढं लक्षात ठेवा. उठल्यापासून असं समजायचं की 8-7च दिवस आपल्या हातात आहे. काय समजायचं? 7च दिवस. आणि चिंतनाला सुरुवात करायची. काय आशाने जर सुरुवात केली, वेळ नाही. नाथबाबाकडे एक माणूस गेला, म्हणे नाथबाबा माझं आयुष्य सांगा, म्हणे आजच्या 7 दिवसांना तो जाणार आहे. आता त्याने एवढं चिंतन केलं महाराज, एवढं चिंतन केलं, ब्रह्मरंध्रापर्यंत टाळी लागायची, देहाचा विसर पडायचा. आणि तो 8व्या दिवशी जिवंत होता. तो नाथबाबाकडे आला. म्हटले नाथबाबा तुम्ही म्हटले होते, म्हटले की 7च दिवस जिवंत राहणार आहे, मला 8वा दिवस कशामुळं? म्हटले असं समजायचं.
कोण दिवस येईल कैसा नाही या द्यायचा याचा भरोसा करायचा नाही. मात्र जसं घर भाड्याने घेतो ना 11 महिन्यात खाली करावं लागतं तसं हे घर पंचमहाभूताकडनं उसना घेतलाय आम्हाला देवपुतळा आणि हा कधी खाली करता येईल कोण दिवस येईल कैसा एवढंच लक्षात घ्यायचं. रोज मात्र आपल्या चिंतनाला सुरुवात करायची. चिंतन करायचं जे आपलं ते आपल्यासाठी करायचं. म्हणून मात्र तुका म्हणे सार घ्यावे सुंदर अशी भैरवी होईल शिंग. तू भवाने
वाटू लागले मला असं वाटतं कोणी जांभळी दिली नाही. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटायला लागलं तुम्ही आंघोळ करून तर नाही आले ना कीर्तनाला. असं फ्रेश वातावरण वाटलं. काकडा करायचं काकडा करूनच जाऊया मग चालेल ना. तुकोबऱ्यासारखं होणार नाही ना. संत जगद्गुरु तुकोबराय कीर्तन करत होते. सगळे उठू गेले आणि एकच जण बसला तर तुकोबरायला वाटले एकाला 10,000 सांगा तेच एकाला सांगायचे. संतांचा स्वभाव असतो. पब्लिक श्रोतावर्ग पाहिले म्हणजे जास्त. ते म्हटले चला एकटं एक होईना पण आलं वाटायला करतोय कीर्तन. पण जशी तुकोबरायने उडी मारायची त्यानं घोंगडी वाढायची. तसं नाही होणार ना. म्हणून झालेली सेवा ज्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आपण इथपर्यंत आलो त्या संतांच्या संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा या महात्म्यांच्या चरणावर सेवेला जय विठ्ठल.